तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले। तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। मी जितेंद्र जोशी। मित्रांनो, महाराष्ट्राला एक वरदान लाभलेलं आहे, अर्थातच ते वरदान म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि सातपुड्याच्या पर्वतरांगा। आणि या सातपुडा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये खेळणारा आपला मराठी मुलूक, आपली मराठी माणसं, खरं तर या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन बिलकुल नाहीत। वर्षानुवर्षे ह्या आपल्या मराठी माणसाचा संबंध या पर्वतांशी, या डोंगरांशी, या दऱ्यांशी येत राहिलेला आहे आणि वेळोवेळी त्यांनी ते सिद्ध सुद्धा केलेलं आहे। जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तानाजी मालुसरे सारखे मावळेहून झप एक गड सर करणारे असू देत, किंवा जर अगदी आताच्या काळामध्ये जर बघितलं तर सुरेंद्र चव्हाणजी म्हणा, किंवा आजच्या आपल्या ज्या काही इथे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्या अर्थातच प्रियंका मोहिते म्हणा, अगदीच एखादा मोठा पर्वत असो, एखादा मोठा पीक पॉइंट असो, एवढंच नव्हे तर एव्हरेस्ट सारखा सगळ्यात मोठा ज्याला पीक पॉइंट म्हटला जातो तो असू देत, अगदी जसं काही एक जिना चढता आहे, ग्राउंड फ्लोअरवरनं पहिल्या मजल्यावर जाणं जसं फटाफट चढणं होतं, तसेच अनेक विक्रम, अनेक असे पर्वत, अनेक असे गिर्यारोहण करत करत वेगवेगळे विक्रम आपल्या नावावरती स्थापित करणारी सातार कन्या प्रियंका मोहिते आज आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले। तर मी त्यांचं स्वागत करतो आजच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये। प्रियंका, तुझं खूप खूप स्वागत। थँक्यू सर। सर्वात आधी वेळात वेळ काढून, खरं तर इतकं बिझी शेड्यूल असताना तू वेळ काढलास आणि ह्या गिर्यारोहणा संदर्भात अधिकाधिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आलीस, त्यासाठी तुझं एकदा पुन्हा मी आभार व्यक्त करतो प्रियंका। तर प्रियंका, आपली चर्चा लवकरच सुरू होणार आहेत। काही प्रश्न आणि तुझ्या साहसाबद्दलचं एकूणच जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी तुझ्या या जे काही 10-12 वर्ष तू गिर्यारोहणामध्ये व्यतीत केलेली आहेत, ज्यामध्ये असंख्य असे विक्रम तुझ्या नावावरती तू नोंदवलेले आहेस, ह्या सगळ्या कामगिरीचा तुझा आढावा, एकंदरीत तुझी कारकीर्द आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न एक छोट्याशा एव्हीद्वारे आम्ही करतोय। तर आधी ती एव्ही पाहूयात आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात। सो टेक्निकल टीम, एव्ही प्लीज। पर्वतारोहणातील बेसिक, ॲडव्हान्स्ड आणि स्पेशल कोर्स केलेली मुंबई विद्यापीठाची हरहुन्नरी पर्वतारोहणपटू प्रियांका मोहिते, यशाची शिखरं सर करणारी पहिली भारतीय तरुणी, जिनं जगातील सर्वात उंच 10 शिखरांच्या यादीतील माउंट लोस्ते, माउंट मकालू आणि गेल्या एप्रिलमध्ये 8091 मीटर उंचीच्या माउंट अन्नपूर्णालवर यशस्वी चढाई केली। द हिंदू आणि NDTV सारख्या विश्वासार्ह प्रसार माध्यमांनी प्रियांकाच्या या धाडशी कामगिरीची दखल घेत ती जगासमोर आणली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील तिचं खास अभिनंदन केलंय। विशेष म्हणजे कर्नल नीरज राणा यांच्या नेतृत्वाखालील सागरमाथा माउंट एव्हरेस्टच्या 8848 मीटर उंचीच्या मोहिमेतील ती वयानं सर्वात लहान असलेली भारतातील 3री, महाराष्ट्रातील 2री, साताऱ्यातील पहिली मोहीमवीर ठरलीये।
भारतीय हिमालयाच्या पर्वतरांगातील माउंट मेन्थोसा आणि बंदर की पूंछ यासह 7 समुद्रापलीकडच्या हिमशिखरांना साद घालत प्रियांकानं माउंट एल्ब्रुस, माउंट किलिमंजारो आणि BC रॉय यासारखी अवघड शिखरं देखील सर केलीये. 8,000 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या 4 शिखरांवर यशस्वी चढाई करणारी आणि यंदाच्या तेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर पुरस्काराची मानकरी असलेल्या प्रियांकाच्या उत्तुंग कामगिरीस स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंची कार्यक्रमात भारत की बेटी शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रियांका मोहिते हिचं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू टेक्निकल टीम. तर प्रियांका, एक छोटासा प्रयत्न होता तुझ्या एकंदरीत कारकिर्दीचा आढावा घेण्याचा आणि ते आमच्या प्रेक्षक वर्गासमोर मांडण्याचा. या एव्ही स्वरूपातून आमचा प्रयत्न कसा वाटला? अगदी फार छान होता आणि मेमरीज अशा सगळ्या फार छोटीशी कारकीर्द आहे म्हणेन, अजून फार मोठी आता सुरुवात झालेली भरपूर. नाही, ऍक्च्युली ही छोटीशी जी कारकीर्द तू म्हणतेस ना प्रियांका, याच्यावरती जवळजवळ 5 वर्ष चालणारी वेब सिरीज नक्कीच निघू शकते. तर ही काही छोटीशी नसावी, खरं तर खूप मोठी अशीच कारकीर्द तुझी राहिलेली आहे. तरी एकंदरीमध्ये ही एव्ही पाहत असताना तुझ्या मनात नेमकं काय चालू होतं? म्हणजे अर्थातच ही सगळी शिखरं सर केली आणि पिक्चर्स बघायला आले, ते मेमरीज ऍक्च्युली फेसबुक मेमरीज देतं. तुमची ही मेमरी आहे 1 वर्षानंतर वगैरे, पण इट्स रिअली नाईस टू सी सगळे मेमरी पिक्चर्स एकाच याच्यामध्ये. फार छान अशा प्रकारे म्हणजे पूर्ण माहिती दिली आणि मला फार आवडलं ऍक्च्युली. मी बस बघत होते फक्त. थँक्यू. तर प्रियांका, खर तर माउंट अन्नपूर्णावर चढाई करणारी तू पहिली भारतीय महिला आहेस. ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला म्हणून तुझ्याकडे खूप अशा कौतुकाने पूर्ण जग पाहतंय. खरं तर याविषयीचा थरारक जो अनुभव होता, कारण खूप मोठा पिक पॉइंट आहे अन्नपूर्णा जर म्हटलं तर. खरं तर आमच्या सारख्यांची हाईट किती हे सुद्धा लक्षात राहत नाही. अन्नपूर्णाची हाईट लक्षात ठेवणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि ती हाईट तू सर करतेस. नेमका याविषयीचा अनुभव कसा राहिलाय? हा कितपत थरारक होता? याच्यात काय मजा, तू काय किती मजा आलीस, किती तू एन्जॉय केलं ही सर, किंवा ह्यातल्या अडचणी कुठल्या आल्या? ऍक्च्युली जसं वर्ल्ड मध्ये 8,000 मीटर उंचीवरची 8,000 मीटर उंचीवर डेथ झोन असं म्हटलं जातं, कारण 8,000 मीटरच्या वरती जेव्हा आम्ही क्लाइंब करतो तेव्हा 25% ऑफ ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मधला प्रेझेंट असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये क्लाइंब करणं फार मुश्किल होऊन जातं, फार हार्ड होऊन जातं. सो खूप जगामध्ये 14 अष्टहजारी शिखर आहे आणि अन्नपूर्णा हे माझं 4थं शिखर होतं. अन्नपूर्णा जगातल्या 10व्या नंबरचं शिखर आहे. मी 2013ला एव्हरेस्ट, 2018ला माउंट लोत्से 4th टॉलेस्ट माउंटेन आहे, जगातलं 4थ्या नंबरचं शिखर, आणि 2019ला मकालू 5व्या नंबरचं शिखर आहे, आणि आता अन्नपूर्णा 10व्या नंबरचं शिखर आहे. तर अन्नपूर्णाला डेडलिएस्ट माउंटन असं म्हटलं जातं. अन्नपूर्णा मॅसिव्ह रेंज आहे, त्याच्यामध्ये 20 ते 25 शिखर आहेत, आणि अन्नपूर्णा 1, अन्नपूर्णा 1 हे जगातील हे एकच शिखर आहे जे 8,000 मीटर उंचीवरती आहे, अगदी 8,091 मीटर. पण चढायला अतिशय टफ. ह्याच्या आधी मी 8,848, 8,500 आणि 8,400 पर्यंत जाऊन आलेले. पण 2019ला मकालू झाल्यानंतर माझ्या घरच्यांनी मला प्रश्न विचारलेला की आता पुढचं शिखर कोणतं. तेव्हा आमचं सगळ्यांचं सहमत होतं आणि बहुमत पण होतं कांचनजंगा करायचं, कारण कांचनजंगा हा आपल्या इंडियामधलं हायएस्ट आणि वर्ल्ड मधलं 3rd हायएस्ट माउंटेन. तर माझी सिरीज चालू होतं, फर्स्ट झालं, 4th झालं, 5th झालं, तर 3rd कडे जाऊया म्हणून. K2 इव्हेंच्युअली पॉसिबल नाहीये. पाकिस्तानमध्ये आहेत 5 शिखरं, तर पाकिस्तानमध्ये आहेत, 7 नेपाळमध्ये आहेत आणि 2 तिबेट चायनामध्ये आहेत. सो सगळ्यांचं बहुमत झालेलं, आणि अनफॉर्च्युनेटली 2020 आपल्याला सगळ्यांनाच माहिती कोविड पॅन्डेमिक झाला आणि आपण सगळेच म्हणजे सगळेच त्रासलो, पूर्ण जग. इट्स नॉट ओनली फॉर इंडिया, पण हे सगळं पूर्ण वर्ल्ड मध्ये हे झालं. सो कुठेही जाता नाही आलं.
त्याच्यानंतर आता 2021, आता 2020 तर पूर्ण म्हणजे नाही का आपण काहीच करू शकलो नाही, मी क्लाइंबच करू शकले नाही. करू शकतो. पण 2021ला मग मी विचार केला की मी जगातली 8,000 मीटर उंचीवरची 2 शिखरं करेल, कारण मला 20ला क्लाइंब करायला नाही भेटलं. मी प्रॅक्टिस सुरू केली. जसं लॉकडाऊन थोडंसं म्हणजे नाही का खोलायला सुरुवात झाली, मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. माझ्यासाठी ऍक्च्युली लॉकडाऊन जास्त नव्हतंच, कारण मी फार्मा कंपनीमध्ये रिसर्च मध्ये काम करते. सो माझी कंपनी जी आधीची कंपनी होती सिंजिन, तिथे आम्ही कोविडवर किटसाठी आम्ही जायचो काम करायला. हार्डली 5 ते 1 वीक घरात होते. नंतर आम्हाला स्पेशल परमिशन मिळाल्यामुळे आम्ही काम करत होतो. सो माझी 2020ची ती अचीवमेंट होती. आता ठरवलं की कांचनजंगा करायचं, पण कांचनजंगाच्या बरोबर अजून एक शिखर करायचं म्हणून मी अन्नपूर्णा ठरवलं. कांचनजंगा एवढं मोठं शिखर आहे, पण शेवटच्या टप्प्यापासून कॅम्प 4 पासून टॉप पर्यंत जायला 16 तास, 14 ते 16 तास लागतात. इट्स अ टीप क्लाइंब. मोठ्या प्रमाणात रोप लागला जातो आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं की टीम नव्हती आम्ही कांचनजंगासाठी आणि मला कांचनजंगा ड्रॉप करावा. म्हटलं ठीक आहे, कांचनजंगाची पण मेरी परमिशन नाहीये, ह्या वर्षी कोणीच कांचनजंगा क्लाइंब केला. मग मी ठरवलं येस आपण अन्नपूर्णाला जाऊया. अन्नपूर्णा जगातलं 10व्या नंबरचं शिखर आहे. किती अवघड आहे हे सुद्धा माहित होतं आणि जर्नी चालू केली. आणि मेजर गोष्ट अशी होती की अन्नपूर्णा ओळखलं जातं अनप्रेडिक्टेबल वेदर फार खराब होतं. दुसरं हेवी स्नोफॉल होतो त्याच्यामुळे डीप स्नो म्हणजे भरपूर स्नो असल्यामुळे काय होतं, लेग जे पाय आहेत ना ते एकदम डीप जातात आणि प्रत्येक पाय उचलण्यासाठी ना भरपूर एनर्जी वेस्ट होते ऍक्च्युली. त्याच्यानंतर टेक्निकल आहे भरपूर प्रमाणामध्ये आणि अॅव्लांच भरपूर अनप्रेडिक्टेबल वेदर असल्यामुळे भरपूर स्नोफॉल होतो, स्टॉर्म येतात आणि अॅव्लांच. म्हणजे एक वेळ असं होतं की मी मध्ये उभं राहिलेले आणि आवाज यायचा, राईट साईडला बघितला अॅव्लांच, लेफ्ट साईडला बघितला अॅव्लांच. सो अन्नपूर्णा नोन फॉर इट. आणि सक्सेस रेट अन्नपूर्णाचा आहे 33%. आणि आजपर्यंत फार कमी लोकांनी अन्नपूर्णा म्हणजे जगामध्ये 200 ते 250च्या रेंजमध्येच क्लाइंबर्स आहेत ज्यांनी अन्नपूर्णा हे शिखर करतो. आता हे फार मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. प्रिपेअर तर भरपूर होते कारण मला 2 एक्सपेडिशन करायचे होते. अन्नपूर्णाला गेले. अन्नपूर्णाचा एक ड्रॉबॅक असा होता की आम्ही अॅक्लिमटायझेशन करतो माउंटेन्समध्ये, म्हणजे आम्ही हाय अल्टिट्यूडला जातो, त्याच्यानंतर लोअर अल्टिट्यूडला येऊन झोपतो, कारण अॅक्लिमटाईज म्हणजे बॉडी वातावरणाशी मिळतं जुळतं करणं फार इम्पॉर्टंट असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याचा ड्रॉबॅक असा आहे की आम्ही मोस्टली काय करतो, कॅम्प 1ला जातो, कॅम्प 2 पर्यंत जातो. साधारणतः जेवढे आधी शिखर क्लाइंब केले त्यांची कॅम्प 2ची होती 6,000 6,500 ह्या रेंज मध्ये होती. अन्नपूर्णाची होती 5,700. 5,700 म्हणजे एव्हरेस्टचा ऑलमोस्ट बेस कॅम्प. सो अॅक्लिमटाईज होणं फार इम्पॉर्टंट होतं. जास्त आम्ही कॅम्प 2च्या वरती जाऊ शकत नव्हतो कारण मोठे मोठे सेरॅक होते आणि फार डेंजर एरिया होता. मला कॅम्प 1लाच पोहोचायला 4-4.5 तास लागायचे आणि त्याच्यामध्ये पूर्ण ट्रेक होता 1 तासाचा. त्याच्यानंतर आम्ही ग्लेशियर मध्ये आत एंटर करायचो. ग्लेशियर मध्ये जाताना पूर्ण रॉक फॉल वगैरे व्हायचा, छोटे छोटे दगड असतात आणि स्त्री असतात ना ते पडायचं. आम्ही हेल्मेट घालून थोडं ग्लेशियर मध्ये उतरायचो. ग्लेशियर मध्ये एंटर केल्यानंतरच एक अॅव्लांच प्लॉट एरिया होता, हँगिंग ग्लेशियर होतं, त्यामुळे तिथून अॅव्लांच कधी पण यायची आणि त्याचे मोठे मोठे असे कडे कोसळायचे. मग आम्ही लिटरली असं पटपट लिटरली आम्ही रनिंग करायचो होता ग्लेशियर मध्ये सेफर पॉइंटला जायला. तिथून रॉक घ्यायचा, स्टेबल रॉक, मग आम्ही रॉक वर क्लाइंब करायचो. रॉक झाला की आम्ही ट्रेव्हर्स घेऊन म्हणजे आईस आणि थोडासा स्नो यायचा आणि त्याच्यानंतर आम्ही कॅम्प 1ला पोहोचायचो. असा कॅम्प 1ची जर्नी आमची होती. त्याच्यामध्ये सगळं म्हणजे सगळं सगळ्या प्रकारचे टेरेन आणि बोरेड होते. त्याच्यानंतर कॅम्प 2ला जाताना बऱ्यापैकी नॉर्मल रूट होता, पण रॉक फॉल भरपूर व्हायचा आणि काही काही ठिकाणी अॅव्लांच पण यायची आणि थोडासा एक टेक्निकल पार्ट होता ज्याच्यामध्ये आम्हाला प्रॉपर जुमार करायला लागायचा, प्रॉपर क्लाइंब करावं लागायचं. तो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हार्डली कॅम्प 2 पर्यंत मी अॅक्लिमटाईज केलेलं आणि त्याच्यानंतर आम्ही वेदर विंडोची वाट बघत होतो. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक प्रोफाईलवर मी बरेचसे पिक्चर्स आणि व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. कॅम्प 2ला स्टे केल्यानंतर आम्ही खाली आलो, परत पुन्हा बेस कॅम्पला आलो कारण जेवढं वरती जाणं इम्पॉर्टंट आहे. आम्ही 5,700 पर्यंत अॅक्लिमटाईज झालेलो, 2 नाईट स्टे केला आणि आम्ही खाली आलो. आणि
त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की 15 तारखेला आम्ही टॉपवर पोहोचू. त्याच्या हिशोबाने आम्ही बेस कॅम्पवरून निघालो. आम्ही डिरेक्टली कॅम्प 2 ला गेलो. साधारणतः आम्ही ऍक्लिमेटाईज झाल्यामुळे कसं स्पीड थोडं वाढलेलं, त्याच्यामुळे मी 6 तासच लावले कॅम्प 2 ला पोहोचायला एक्झॅक्टली. त्याच्यानंतर कॅम्प 2 वरनं नेक्स्ट डे आम्ही कॅम्प 3 ला निघालो. नाव रिअल चॅलेंज बिगेन. त्याच्यामध्ये आम्हाला होतं आईस बॉल होती, स्नो होता, डीप स्नो होता आणि हँगिंग ग्लेशियर्स होते. जे छोटे छोटे सिरॅक आम्ही ज्याला म्हणतो, मोठे बॉल्स असतात आईसच्या, तर त्या सगळ्या होत्या. आणि असं क्रॉस करत मला साधारणतः 8 ते 9 तास लागले टोटली कॅम्प 3 ला पोहोचायला. मधूनच वेदर खराब झालेलं, एक अवलांच आम्ही क्रॉस केली आणि त्याच्यानंतर आम्ही कॅम्प 3 ला पोहोचलो. आणि कॅम्प 3 ची जी लोकेशन होती त्याच्यामध्ये थोडंसं खाली गेलं, असं 500 फूट असं थोडं खाली गेलं की तिथे क्रिवासेस होते. मागे बघितलं तर एक मोठा आईस बॉल होती, शेजारी मोठे मोठे आईसचे सिरॅक होते. अशा इथे आम्ही 2 नाईट स्पेंड केल्या. म्हणजे ती सगळ्यात जगातली म्हणजे मी आतापर्यंत स्पेंड केलेला हॉरर नाईट्स पैकी एक होती. कारण रात्री झोपच लागायची नाही. कारण छोटासा जरी आईसचा चंक कसा आहे ना, असं गेला समजा खाली गेला तर असा तो खाली जायचा. आणि त्याच्यामध्ये कसं एखाद्या विहिरीत वगैरे दगड टाकल्यावर कसा मोठा इको टाइप्स होतो, तसं तिथे खाली क्रेवासेस होते. हा, तर त्या क्रेवासेस मध्ये गेला की असा आवाज यायचा, असा एकदम आवाज यायचा. व रात्री अशी जाग यायची. मग ती त्या 2 रात्र तर मी झोपू शकले नाही. रात्रभर दिवसभर सूर्य आला किंवा मी झोपायचे, थोडं रेस्ट करायचे. आणि त्याच्यानंतर आम्ही जसं आम्ही 15 ठरवलेलं, पण 15 आम्ही 14 रात्री क्लाइंब करायला सुरुवात केली. पण 7500 वरती आम्ही जेव्हा पोहोचलो, 7500 मीटरवरती, हार्डली 500 मीटर राहिलेला अन्नपूर्णाचा टॉप. आमच्या थोडं रोडचं मॅनेजमेंट झाल्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं. आम्ही रिटर्न कॅम्प 4 ला आलो. परत त्याच रात्री परत 15 आम्ही पूर्ण दिवस रेस्ट घेतली, प्रॉपर जेवलो आणि म्हणजे खाल्लं, पाणी वगैरे पिलं आणि तयार केलं स्वतःला. आम्ही टायर्ड होतो ऑलरेडी. 9 आवर्स आम्ही क्लाइंब केलेला. पण त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो कॅम्प 4 ला. आणि मग परत आम्ही रात्री 1:30 वाजता परत निघालो. म्हणजे 16 तारखेला टॉपवर पोहोचायचं ह्या हिशोबाने. ऑलरेडी 500 मीटर म्हणजे 7500 पर्यंत रोज फिक्स झालेला. सो आम्ही क्लाइंब करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग नेक्स्ट डे तो 500 मीटरचा म्हणजे 500 मीटर जे राहिलेलं तिथपर्यंत तो रोड फिक्स करण्यात आला. आणि आम्ही ऑलमोस्ट सगळे लोक एकाच लाईन मध्ये होतो. 69 क्लाइंबरनी त्या दिवशी 16 तारखेला क्लाइंब केलं. मेजर थिंग होती जेव्हा मी एकदा कॅम्प 2 वरनं रिटर्न येत होते आणि मी कॅम्प 1 पाशी थांबलेले आणि 3-4 अवलांचेस असं एक साथ सगळ्या अशा व्हॅलीमधून आल्या. छोट्या छोट्या असतील पावडर अवलांचेस, नॉट ह्यूज अवलांच, पण मी आवाज बघत होते. आणि तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकदा विचारायला, अरे अन्नपूर्णा खरंच करायचं का? पण येस, आता आलो तर हे जरा घ्यायचंच, चान्स घ्यायचा आहे आणि डेफिनेटली करायचंय. बाकी नेचर आपल्याला सपोर्ट करेल. आणि या आय रिअली फेल्ट ब्लेस्ड जेव्हा मी 16 तारखेला सकाळी दुपारी 1:30 वाजता अन्नपूर्णा शिखरावर होते. आणि एक आनंद होता. आणि तो आनंद माझ्यासाठी 10 मिनिटासाठी होता. त्याच्यानंतर फक्त डोक्यात एकच विचार होता, हो आपल्याला खाली पण जायचं रिटर्न. त्यामुळे माझ्यासाठी टॉपवर पोहोचणं आहे इट्स जस्ट अ हाफ वे. जेव्हा मी बेस कॅम्पला सुखरूप माझ्या घरच्यांशी बोलले तेव्हा माझ्यासाठी ती सक्सेस आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 10 ते 15 मिनिटं स्पेंड केले टॉपवर, व्हिडिओज काढले, फोटोज. कारण आय नो इट वॉज रिअली डिफिकल्ट. आधीच्या रात्री पण अटेम्प्ट केलेला आणि 2 तास क्लाइंब केलेला. आणि ह्याच्यात नेक्स्ट डेला तर मी ऑलमोस्ट 12 तास आम्ही क्लाइंब करत होतो. आणि येस, दॅट वॉज अ अमेझिंग मुवमेंट. येताना थोडंसं टेम्परेचर आणि 2 दिवस अटेम्प्टमुळे मला छोटासा अन्नपूर्णा गिफ्ट पण दिलं. थोड्या एका फिंगरला फर्स्ट बेट पण झालेला. बट या इट्स रिकवर्ड नाव. बट एकच होतं की येस, त्याच ऍक्च्युली 16 टॉपवर पोहोचल्यानंतर आम्ही खाली आलो, कॅम्प 4 ला आलो. त्या नाईट आम्ही कॅम्प 4 ला रेस्ट केली कारण आम्ही पूर्ण एक्झॉस्ट होतो. हार्डली 2 ऑक्सिजन बॉटल युज झाल्या माझ्याकडे आणि मी स्वतः 2 ऑक्सिजन बॉटल युज केले, कॅरी केलेल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट डे पुन्हा आम्ही निघालो आणि ऑलमोस्ट 11 तास आम्ही डिसाईड केल्यानंतर आम्ही कॅम्प 4 पासून बेस कॅम्पला सुखरूप रात्री 7 वाजता पोहोचले. मी 8 वाजता निघालेले सकाळी. थोडंसं चहा म्हणजे ब्लॅक टी आणि थोडंसं नाही का ब्लॅक टी आणि थोडं चॉकलेट 1-2 खाऊन आम्ही निघालेलो.
आणि आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो रात्री 7 वाजता अराउंड. आणि ती जर्नी होती ना डिसेंडिंगची, ती पण म्हणजे लिटरली जिथे जिथे हँगिंग ग्लेशियर होते तिथे आम्ही ऑलमोस्ट वी वर रनिंग ओनली त्या पूर्ण ग्लेशियर वरती. सो इट वॉज रिअली अमेझिंग जर्नी. म्हणजे आतापर्यंत जेवढे क्लाइंब केले त्याच्यातला हा एक वन ऑफ द डिफिकल्ट आहे. जसं मकालू पण माझ्यासाठी फार डिफिकल्ट आणि टेक्निकल होता. मकालू होता पण अजिबात इझी होता. तसाच हा होता पण टेक्निकल वाईज हा जास्त म्हणजे आय डोंट नो बट हाईट जरी छोटी असली तरी पण एकदम टफ होता. आणि मला फार आनंद आहे की माझ्याकडनं हा शिखर सर झाला. आणि नक्की फ्युचरमध्ये माझे प्लॅन्स आहेत की अन्नपूर्णाची मॅसिव्ह रेंज आहे. अन्नपूर्णा 2-3 7,000 मीटरची शिखर आहेत पण फार अत्यंत कठीण आहे. सो आय विल डेफिनेटली गो फॉर इट. प्रियंका, तू आतापर्यंत अन्नपूर्णाला फक्त एकदा गेलीस बरोबर? मागच्या 10 मिनिटांमध्ये तू दुसऱ्यांदा अन्नपूर्णाला जाऊन परत खाली आली असं तुला वाटत नाही? कारण तू त्या मेमरीज मध्ये इतकी हरवली होतीस की तू एक मेमरीजच्या विचाराने तू पुन्हा एकदा चढाई केलेली आहेस. यशस्वी चढाई करून ती पुन्हा खाली होण्याचा म्हणजे 5 मिनिटांमध्ये तू पुन्हा वर चढून खाली आलेली आहे. तर हा एक नवीन विक्रम खरं तर तुझ्या नावावरती नोंदवला जायला हवाच. प्रियंका, आता पुन्हा म्हणजे जर का तू अन्नपूर्णाच्या पीक पॉइंटवर तू झेंडा फडकवला असेल तर आपण पुन्हा खाली येऊयात आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की आपण एक माउंटेनिंग हा विषय करतोय किंवा अन्नपूर्णा सारख्या एक खरं तर त्याला एक मृत्यूचं दार असंच म्हणता येईल, मृत्यूची चढाई अशीच त्याचं वर्णन करता येईल. इतका एक तो भयानक असा चढाई असते जे तुझ्या बोलण्यातून स्पष्ट होतच आहे. पण खरं तर एकंदरीमध्ये फक्त अन्नपूर्णा नव्हेच तर ह्या सगळ्या ज्या काही मोहिमा असतात या खरंच एक जोखीमच घेऊन कराव्या लागणाऱ्या ह्या मोहिमा असतात. खरं तर साहस या शब्दाला जर एखादा चेहरा असता तर तो नक्कीच प्रियंका सारखाच असता, मी असं ठामपणे इथे म्हणेन. कारण ह्या गोष्टी साहसानेच पूर्ण करता येतात. तर या साहसाची सुरुवात कुठून झाली, म्हणजेच या मोहिमांकडे तू कशी वळालीस? हा प्रवास तुझा नेमका कसा सुरू झाला होता की नाही मला आता वेगवेगळे पर्वत रांगा मला सर करायचे आहेत, लिंगाणा तू सर केलेला आहेस, लोटसे तू सर केलेला आहेस, तर अशा ह्या एकंदरीत ह्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली होती अगदी थोडक्यात सांगशील? नक्की नक्की. ऍक्च्युली मी साताऱ्याची आहे आणि मी जिथे राहते त्याच्या पाठीमागे अजिंक्यतारा किल्ला आणि इट्स लाईक एव्हरी सॅटर्डे संडे माझे अंकल माझ्या कझिन्सला आणि मला घेऊन जायचे. तर आम्ही अजिंक्यतारा अशी एकही वाट सोडली नाहीये की आम्ही अजिंक्यतारा त्या वाटेने चढला नाही. तेव्हा माहित नव्हतं की व्ह्यू फ्रॉम द टॉप लाईक वर्थ. आणि आम्ही जायचो बसायचो कट्ट्यावर आणि पूर्ण सातारा बघायचो आणि ते आवडायचं. आणि मेजरली आय विल से की छत्रपती शिवाजी महाराज इट्स ऑलवेज बीन इन्स्पिरेशन. आणि काकांनी आम्हाला इतिहास शिकवला असा की ते आम्हाला प्रत्येक किल्ल्यावर घेऊन जायचे आणि इतिहास सांगणार. सो आम्हाला कधी असा अभ्यास करायची गरज लागली नाही. आम्हाला माहिती हो इकडे झालं असेल. त्यामुळे ती की महाराजांच्या किल्ल्यांची जी पवित्रता आहे ना ती आम्ही कधी असं हे नाही केलं की हा अरे इथे महाराज मे बी बसले असतील इथे. अशी एनर्जी आपोआप यायची. सो ही टोटली म्हणजे त्याच्या मागची हे होती. पण माझ्या काकांनी म्हणजे एक गोष्ट ऑब्झर्व केलेली की आम्हाला भरपूर इच्छा आहे सगळं शिकायची, फिरायची, किल्ल्यांची माहिती घ्यायची, पण डिसिप्लिन झिरो. सो त्यांनी मला सांगितलं आणि आमच्या कझिन्सला सजेस्ट केलं की तुम्ही एखाद्या प्रोफेशनल ग्रुप सोबत जावा की तुम्हाला म्हणजे ना समजेल की निसर्गात कसं वावरायचं असतं, कसं क्लाइंब करायचं असतं किंवा निसर्गाची पवित्रता अजून कशी राखायची असती. म्हणजे ओरडायचं नाही, हे करायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टी. आणि थोडंसं काकांना पण कसं काही काही टेक्निकल, जसा बाले किल्ला आहे थोडंसं टेक्निकल होता म्हणजे तेव्हा तर होताच. आम्ही लहान लहान सगळ्यांना घेऊन जायचं उतरायचं थोडं डिफिकल्ट होतं. मग त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं जॉईन करा. मग मी साताऱ्यातली सह्याद्री ट्रेकिंग असोसिएशन म्हणून आहे, माझ्या स्कूल टीचरच आहेत बागल सर, त्यांची संस्था जॉईन केली. त्यांनी माझ्यातलं एन्थुसियाझम पाहिलं, मी त्याच्यासोबत भरपूर ट्रेक केले. ऑलमोस्ट मी माझे सगळे बर्थडे कुठल्या ना कुठल्या तरी गडावर नाहीतर कुठेतरी ट्रेकला सेलिब्रेट करायला लागली. नंतर त्याच्यानंतर त्यांनी थोडं सजेस्ट केलं की तू रॉक क्लाइम्बिंग कर. मग मी रॉक क्लाइम्बिंग मध्ये पण इंटरेस्टेड होते. मग मी रॉक क्लाइम्बिंग करायला सुरुवात केली आणि त्यांना एक कळून गेलं की
शी कॅन डू इट. तर त्यांनी माझ्या पेरेंट्सला सजेस्ट केलं की तिला हिमालयावर तुम्ही का नाही पाठवत. मग माझ्या घरच्यांचं थोडं होतं की मी तेव्हा भरतनाट्यम करायचं आणि मी अभ्यासात पण जरा तुकडीमध्ये असं होतं, त्यामुळे जरा चांगले होते. त्याच्यामुळे माझ्या मम्मीचं थोडं होतं की हे सगळंच करायला लागल्यानंतर मार्क्स कमी होतील आणि हे, बट इव्हेंच्युअली मी दाखवून दिला. आणि ती थोडं भीतीचं पण वातावरण होतं घरामध्ये, कारण रॉकवर क्लाइंब करताना प्रत्येक वेळी घरी येताना काही ना काहीतरी फुटलेलंच असायचं, कुठे ना कुठेतरी लागलेलंच असायचं. सो तेव्हा मी तिला पण घेऊन जायचे आणि तिला थोडं सांगितलं असं असं असतं, सेफ्टी असतं, बिले असतं, त्यामुळे कोणाच्या हातात तरी रोप असतो आणि त्याच्यामुळे आम्ही सेफ असतो जरी माझा फॉल झाला तरी. मग तिला थोडं पटलं. त्याच्यानंतर 2009ला आपल्या महाराष्ट्राची कृष्णा पाटील तिने एव्हरेस्ट शिखर सर केलं आणि ती यंगेस्ट होती. आणि माझी ती साताऱ्यात येणार होते आणि तिचं भाषण आणि तिचा एक्सपिरियन्स शेअर करणार होते. तेव्हा मी माझी फॅमिली, पूर्ण फॅमिली, आजी आजोबांपासून सगळं गेलेलं. आणि मग त्याच्यावेळी माझं तर परिवर्तन, मला करायचंच होतं हिमालयामध्ये क्लाइम्बिंग, पण माझ्या घरच्यांचं एकदम जे ओपिनियन होतं ना ते चेंज झालं. ते म्हणले अरे 19 year old जर आपल्या महाराष्ट्राची मुलगी क्लाइम्ब करू शकते, मग आम्ही आमच्या मुलीला एक चान्स तर देऊ शकतो. मग त्यांनी मला बेसिक कोर्स, ऍडव्हान्स कोर्स साठी चान्स दिला. मी कोर्स केला, माझं पहिलं शिखर क्लाइम्ब केलं, एक ग्रेड मिळवली आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि जेव्हा 2012ला मी माझं पहिलं शिखर सर केलं तेव्हा जेव्हा म्हणजे 21,000 फुटांपर्यंत मजल मारलेली, मी कधीच स्नोफॉल वगैरे कधीच आयुष्यामध्ये पाहिला नव्हता, असं बाहेर होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी क्लाइम्ब करून आले माझं पहिलं शिखर, तेव्हा पप्पा म्हणाले की आपण आता एव्हरेस्टचा विचार करूया, थोडं आपण जरा हळू घेऊया, कारण 21,000 फूट कुठं आणि 31,000 फूट कुठं. येस. तर मग एक असतं ना, एखादी गोष्ट तुम्ही युनिव्हर्स मध्ये फार चांगल्या मनाने बोलता. मे बी मी नव्हती बोललेली, पण माझ्या पप्पांनी ती गोष्ट बोललेली. आणि येस, 2013ला मी एव्हरेस्ट शिखर सर केलं. तो आता या इन्स्पायरिंग साठी सगळ्यात महत्वाची तुझी फॅमिली, की इतका धोका पत्करून त्यांनी तुला ह्या मोहिमेला एक नवीन धाडस देण्याचं काम केलं. आणि सोबतच तुझ्या अंकल्सचा तू आता इथे उल्लेख केला होता की अजिंक्य तारा त्यांच्यासोबत तू पहिल्यांदा सर केला होता. तर खरं तर एक खूप मोटिवेशन असं ठरत असतं की तुमची फॅमिली त्यातले धोके माहिती असून सुद्धा तुम्हाला एक प्रेरणा देत राहते, तुम्हाला ती पुढे जाण्यासाठी नेहमीच पाठीमागे राहते. प्रियंका, तू आता मध्यंतरी एक उल्लेख केला होतास की भरतनाट्यम हा तुझा खरं तर आवडीचा विषय सुद्धा म्हणता येईल तुला. या दोघांचा एकमेकांसाठी काय फायदा होतो असं तुला वाटतं, म्हणजे माउंटेनिंग आणि भरतनाट्यम? ओके, मी लहानपणापासून भरतनाट्यम, मी भरतनाट्यम विशारद आहे. 2012ला विशारदची फायनल एक्झाम दिली आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, इधर आय कॅन बी डान्सर किंवा माउंटेनियर. पण तेव्हा मी 2013ला एव्हरेस्ट केला आणि माझे माउंटेनियरिंग करिअर म्हणायचं चालू झालं. आणि येस, डेफिनेटली मी म्हणेल माझे लेग्स, मी आय ऑलवेज से माय डान्सिंग लेग्स आर क्लाइम्बिंग नाउ. आणि डेफिनेटली मला भरपूर हेल्प झाली. भरतनाट्यम आय फॉलो, आणि मी शिवाला फॉलो करते, लॉर्ड शिवाला फॉलो करते. आणि इट्स एनिवेज इन फ्रंट ऑफ डान्स असेल, नटराज असतील किंवा माउंटन्स असतील जिथे शिवा आहे, सो इट्स जस्ट द सेम फॉर मी. भरतनाट्यम टॉट मी की बी ग्राउंडेड कसं राहायचं, म्हणजे मी जमिनीवर आणि आपल्या स्टेजवर परफॉर्म करायचे. फक्त आता तेच थोडंसं हिमालयात जाते आणि मला आपण जास्त वेळ राहू शकत, आपल्याला रिटर्नच येईल. पण इट वॉज लाईक अ मेडिटेशन. आय हॅव लर्न इट. माझा स्टॅमिना पण मला अजून आठवतं, मी जेव्हा एव्हरेस्ट आणि एक्झाम सगळं जवळ आलेलं, एकाच वर्षी झालंय सगळं, आणि मी प्रॅक्टिस करायचे भरपूर. आणि आम्हाला भरतनाट्यम नृत्य विशारदला एक परफॉर्म करायचा असतो, 3 to 4 डान्स बॅक टू बॅक परफॉर्म करायचे असतात. स्वतःच इंट्रोडक्शन द्यायचं, ताल कुठला आहे, राग कुठला आहे आणि काय स्टोरी आहे. आणि मी एकाला एक करायचे, परत नो वॉटर ब्रेक नथिंग, कारण मी एव्हरेस्ट साठी प्रिपेअर करत होते, त्यामुळे माझं स्टॅमिना लेवल टू मच, म्हणजे मला पण माहित नव्हतं. माझ्या गुरुला पण म्हणजे असं शॉकच झाला. आणि भरतनाट्यामध्ये घुंगरू असतात हेवी. आणि मग तेव्हा मी माझ्या पीकला होते तेव्हा, म्हणजे मी भरपूर प्रॅक्टिस पण करायचे. सो इट वॉज जस्ट, मला अजून आठवतं माझी एक्झाम म्हणाली यू शुड डू करिअर इन भरतनाट्यम. माझे गुरु म्हणाले की ती एव्हरेस्ट क्लाइम्ब करायला चालली आहे.
म्हणजे ते जाणवलं मला असं. आणि डान्सिंगमुळे लेग म्हणजे जी लोअर बॉडी होती ना ती लहानपणापासूनच बऱ्यापैकी स्ट्रॉंग होती. तुम्ही अजून तिला स्ट्रॉंग केलं आणि इट हेल्प मी दोघंही. भरतनाट्यम मध्ये विशारद पदवी प्राप्त केल्यानंतर एखाद्या भिंतवर चढून त्याचा आनंद साजरा केला, की अन्नपूर्णा सर केल्यानंतर तिथे भरतनाट्यम करत तुझा आनंद साजरा केला होता? नेमकं कुठला आनंद, कुठला एन्जॉय तू केला होतास? ऍक्च्युली भरतनाट्यम मध्ये मला जेव्हा डिस्टिंक्शन मिळालं तेव्हा माझ्यापेक्षा माझी मम्मी पण खुश होती. आणि एव्हरेज झाल्यावर पण या ऑफकोर्स आणि अन्नपूर्णा झाल्यावर पण तिकडे डान्स बिकॉज फार छोटासा प्लॅटफॉर्म असतो टॉपवर, त्यामुळे असं करतात. पण मी जेव्हा जाते तेव्हा काही ना काहीतरी गाणी वगैरे जात असते तर मी फार खुश असते आतून. आणि आपल्याला पोहोचणार आता या इट्स जस्ट ऑल अबाउट लाईक मेडिटेशन. जेव्हा डान्स करायचं तेव्हा पण इट्स लाईक माय मेडिटेशन. आणि स्टील मी परफॉर्म म्हणजे स्टील मी प्रॅक्टिस करते माझे, कारण ते बेस आहे तो नाही विसरू शकत. So it's just meditation, a part of meditation. I mean, mountains मध्ये जाते, it's a part of meditation. I feel happy when I perform and मी जेव्हा क्लाइंब करते. So it just तर प्रियंका, टॉप 10 मधले 4th पीक पॉइंट तू आतापर्यंत सर केलेले आहेस. तुझं पुढचं लक्ष काय असणार आहे? पुढे काय ठरवलं? येस कांचनजंगा, आपल्या इंडियाचा हायएस्ट माउंटेन कांचनजंगा 8586 मीटर आहे. आणि येस या वर्षी I'm hoping yes we have success करेल ह्यावेळी क्लाइंब करेल. नक्कीच. खरं तर ज्यावेळेस एखादं पर्वतारोहण किंवा एखादी मोहीम तुला सर करायची असते, कुठल्या गोष्टींची नेमकी काळजी घेणं गरजेची असते त्यावेळेस? कारण बहुतांश वेळेस कुठेतरी तुम्ही सामान किती नेताय यावर सुद्धा परफॉर्मन्स डिपेंड असतो, किंवा तुम्ही सर करू शकतात की नाही हे असतं. तर नेमकं जर आपण ह्या बाबींकडे जर बघितलं तर कोणकोणती काळजी ह्या मोहिमेच्या वेळेस घ्यायला हवी असं तुला वाटतं, किंवा तू घेतेस? ओके, सो बेसिकली हा जो स्पोर्ट्स आहे तो तुमचा फिजिकली फिट आणि फायनान्शियली पण म्हणजे फायनान्शियली पण हेल्प मिळायला पाहिजे. आणि थर्ड थिंग आहे मेंटली फिट. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रिपेअर होऊन जातो, कारण मी प्रिपेअर करते सह्याद्रीमध्ये. आता मी बँगलोरमध्ये आहे, पण सॅटर्डे संडे जेव्हा जेव्हा मला वेळ भेटतो मी येते. सातारामध्ये आहे, जरंडेश्वर आहे, जराई म्हणाली तिथे मी माझी प्रॅक्टिस करते. सो मेंटली फिट ऍज इन म्हणजे एक मेंटली स्वतःला पुश करणं त्या अल्टिट्यूड मध्ये जिथे ऑक्सिजन लेवल फार कमी असतो, तेव्हा स्वतःला सांगावं लागतो की 10 पावलं आणि 10 पावलानंतर तुम्ही शिखर सर करताय. पण माउंटेन मध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना फॉलो कराव्या लागतात. मी एव्हरी डे इज अ न्यू इन अ माउंटेन. आय ऑलवेज थिंक जशी आज तुम्ही तुमची काळजी घेतलेली आहे तशीच तुम्हाला उद्या घ्यायची, परवा घ्यायची. तोपर्यंत टॉप वरून जाऊन बेस कॅम्पला येत नाही आणि तोपर्यंत घरी पोहोचत नाही, तेव्हा तुम्हाला तशीच काळजी घ्यायची. छोट्या छोट्या गोष्टी असतात ऍक्लिमटायझेशन साठी, हेल्प मिळण्यासाठी. तुमचं हेड कव्हर असलं पाहिजे, यू शुड ड्रिंक लॉट ऑफ वॉटर, प्रॉपर खाल्लं पाहिजे. आणि हेल्थ इम्पॉर्टंट असलं गरजेचं आहे. जर हेल्थ बिघडली ना माउंटेन मध्ये तर काय होतं, तुम्ही जरी फिजिकली आणि मेंटली जरी फिट असाला तर काही उपयोग होतो. मग हेल्थ कशी मेंटेन ठेवायची, तर तुम्ही ऍक्लिमटाइज होणं फार गरजेचं आहे. तर ह्यासाठी छोट्या छोट्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नक्कीच फॉलो करायच्या. आणि वी ऑलवेज म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सामान, एव्हरेस्टला मी फ्रँकली सांगेन मी 20 वर्षाची होते, आय वॉज हार्डली 20 year old. त्यामुळे मी जास्त माझं सामान कधी कॅरी नाही केलं. म्हणजे मी माझी फक्त स्लीपिंग बॅग कॅरी करायचे आणि जॅकेट्स वगैरे कॅरी करायचे. दॅट्स इट. म्हणजे एक साधारणतः 7 किलो पर्यंत वगैरे माझ्याकडे वेट असेल. पण अन्नपूर्णा, कालू असेल, ह्या मोहिमांसाठी मी माझे स्वतःचे शूज जिथपर्यंत आम्हाला घेऊन जायचे, स्लीपिंग बॅग असेल, डाऊन सूट असेल आणि जॅकेट्स असतील, हे सगळं खाण्याचं असेल, बेसिक बर्नर असेल, हे सगळं. कारण फक्त ऍज अ चांगलं क्लाइंबर पण व्हायचंय. मग हे तुम्ही कसं, तुम्हाला रिस्क तर थोडी घेतलीच पाहिजे. सो तुम्ही सह्याद्रीमध्ये जर 150% फिट असाल तर माउंटेन मध्ये तर आरामात तुम्ही करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण येस, ऑलवेज रिमेंबर की एव्हरी डे इज न्यू इन माउंटेन, एव्हरी डे. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हेल्थ इम्पॉर्टंट असतं, फारच गरजेचं आहे. जरी समजा आता तुम्ही कॅम्प 2 वरून जाऊन आला, ऍक्लिमटाइज होऊन आला, मग तुम्ही विदाउट
हेडगेअर असं फिरताय, कॅप असं फिरताय. सो यू नेव्हर नो काही होऊ शकतं, कारण वेदर इज अनप्रेडिक्टेबल. तर तुम्ही आपल्या बॉडीबद्दल पण एवढं सांगू शकत नाही. एव्हरी टाइम यू जस्ट टॉक टू युअर बॉडी. मी तर स्वतःच्या पायांची वगैरे बोलते, अरे फाईन दो, आपल्याला थोडासा 2 तास चालायचंय, 2 तास वरती क्लाइंब करायचंय, आणि थोडंसं मनाची तयारी करते, येस आपल्याला ही वॉल क्लाइंब करायची, पूर्ण एनर्जी लावायची आणि ती वॉल क्लाइंब करायची. तर असं थोडं थोडं स्वतःशी बोलते, पण या सगळ्या गोष्टी वाटतात. नक्कीच प्रियंका. आणि पुढे पण तुझ्यासोबत ही चर्चा सुरूच राहणार आहे. तर मित्रांनो, भेटूयात एक क्षणभर विश्रांतीनंतर. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत प्रियंका सोबत. जोडलेले राहा स्पोर्ट्स इंडी सोबत. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय प्रियंका मोहिते सोबत. अर्थातच जगातील 10 सर्वात उंच अशा शिखरांपैकी 4 शिखरांवरती यशस्वीपणे चढाई करणारी प्रियंका मोहिते आपल्या सोबत आहेत. आतापर्यंतचे तिचे थरारक अनुभव आपण ब्रेकच्या आधी आपण जाणून घेतले. प्रियंका, माझा पुढचा प्रश्न तुला नक्कीच, खरं तर 28 वय तुझं, एक युथ आयकॉन म्हणून तू पुढे आलेली आहेस. तर एक या क्षेत्रात येणाऱ्या मुला मुलींसाठी तू एक छोटासा काय संदेश देतील, आणि या क्षेत्रात येण्याच्या आधी त्यांनी कुठल्या क्षमतांच्या निकषावरती ते पास व्हायला हवेत असं तुला वाटतं, आणि तरच ते होऊ शकतं? प्रियंका. ओके, सो मला असं वाटतं की म्हणजे आता समजा कुठल्याही एक्झामची आपण जर प्रिपरेशन करत असेल तर आपण क्लासेस लावतो, आपण वेगवेगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो, प्रिपेअर करतो, राईट आपल्याला. सो त्याच्यामुळे आपल्याला कळून जातं की आपण काय लॅक आहोत आणि आपल्याला काय प्रिपेअर केलं पाहिजे. सो आय ऑलवेज फील, जर तुम्हाला माउंटेनिअरिंग करायचं असेल, वेदर इट इज इम्पॉर्टंट ऑर नॉट, आपल्या भारतामध्ये माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, आणि इन्स्टिट्यूट्स विल टेल यू तिथे फार 28 डेजचं एकदम कडक असं प्रशिक्षण दिलं जातं. इट्स व्हेरी डिफिकल्ट, बट येस, इफ यू प्रिपेअर, तुम्ही जर प्रिपेअर केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ए ग्रेड मिळवू शकता, आणि ग्रेडिंग मिळाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट कोर्स करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा आईस क्लाइम्बिंग, स्नो क्लाइम्बिंग, म्हणजे इतकंच नव्हे तर शू टाईप करण्यापासून, बॅक पॅक करण्यापासून सगळं नॉलेज दिलं जातं. आणि तेवढं 10 ते 15 किलो वजन घेऊन चालणं, आणि ह्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील. सो आय विल डेफिनेटली सजेस्ट, ज्यांना क्लाइम्बिंग मध्ये यायचंय, ज्यांना गिर्यारोहण क्षेत्रामध्ये यायचंय, त्यांनी जे समजा तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर डेफिनेटली तुम्ही ट्रेकिंग करा. पण ह्या म्हणजे जे गिर्यारोहण आहे, बेसिक कोर्स आहे, अडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स आहे, हे पण हिमालयामध्ये जाऊन करा. रॉक क्लाइम्बिंग मध्ये इंटरेस्टेड असाल किंवा स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मध्ये असाल इंटरेस्टेड, तर तुम्ही लहान वयामध्येच किंवा जे काही आता तुमचं प्रेझेंट एज मध्ये तुम्ही पुण्यात असाल, मुंबईत असाल, तिथं डिफरंट वॉल्स आहेत आणि प्रशिक्षण देणारी चांगली
आपल्याकडं महाराष्ट्राला चांगले क्लाइंबर्स लाभलेले आहेत. सो तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि प्रॉपर प्रशिक्षण घ्या. आणि छोटासा संदेश असा की ज्यांना गिर्यारोहणामध्ये यायचंय, प्लीज डोंट थिंक ओनली अबाउट माउंट एव्हरेस्ट. एव्हरेस्ट सोडून पण बरेचसे शिखर आहेत. येस, मला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली वयाच्या 20व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर करण्याची आणि मी केली. पण जस्ट बिकॉज एव्हरेस्ट आणि एव्हरेस्ट बरोबर जे मलाही भेटतंय ह्याच्या मागे जर जाणार असेल तर प्लीज डोंट गो. आपल्या इंडियामध्ये सुद्धा बरेच अशी शिखर आहेत जी अननेम्ड आहेत, ज्याच्यावर अजून कोणीही चढाई केली नाही. त्या ह्याच्यासाठी तुम्ही जावा. मी माझ्या करिअर मधलं माउंट एव्हरेस्ट शिखरानेच माझी करिअरची सुरुवात झाली, मी असं म्हणेन. मी ऑलरेडी हायएस्ट शिखर क्लाइंब केलं, पण मी त्याच्यावरच थांबलेलं नाहीये. मला एक चांगल्या प्रकारचं क्लाइंबर बनायचंय, नॉट जस्ट एव्हरेस्ट क्लाइंबर. मला एक चांगल्या प्रकारचं गिर्यारोहक बनायचं, त्याच्यासाठी मी प्रयत्न करते आणि माझे प्रयत्न अजून चालूच आहे. सो मेक शुअर की तुम्ही जे सिलेक्ट करताय मोठे मोठे एम ठेवा. बेबी शिखरांची उंची 7,000 6,000 डझंट मॅटर, बट टेक्निकल वाईज असे शिखर तुम्ही क्लेम करा आणि अशा शिखरांचा तुम्ही विचार करा. मला बरेचसे इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, मला विचारतात लोक की आम्हाला एव्हरेस्ट सर करायचे. येस, डेफिनेटली माउंट एव्हरेस्ट सर करा, डेफिनेटली यू शुड डू इट. बट बिफोर दॅट तुम्हाला 6,000 मीटर 7,000 मीटरवरच्या उंचीच्या शिखर पण सर केली पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला समजून येईल की तुमची बॉडी किती फिट आहे त्या अल्टिट्यूडवर. त्याच्यानुसार तुम्ही घरी या, सह्याद्रीत असाल, हिमालयात जावा, तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला स्वतःला फिट करा आणि मग 8,000 जाऊ शकता. दॅट्स माय स्मॉल मेसेज टू ईच अँड एव्हरी वन हू रिअली वॉन्ट टू क्लाइंब माउंट. प्रियंका, जगातलं असं कुठलं शिखर की जिथे तुला पुन्हा पुन्हा जावं असं वाटेल? पुन्हा पुन्हा जावं असं वाटेल. ऍक्च्युली मी एव्हरेस्ट साऊथ साईडला क्लाइंब केला आणि मला नॉर्थ कडला करायचा. तो ते एक शिखर मी म्हणेन. आणि मी लोत्से जो आहे तो मी साऊथ साईडला, पण त्याची अजून एक साऊथ फेस आहे, साऊथ वेस्ट फेस आहे, ती मला क्लाइंब करायची. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आहे. इन फ्युचर डेफिनेटली इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, बट येस, मी जसं म्हणाले की जर्नी आहे ही एक चांगला उत्तम प्रकारचा गिर्यारोहक बनण्याची. So I will definitely go for it. So हे असे 2 शिखर तर सुद्धा आहेत. खूप छान. प्रियंका, जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा होता की अजिंक्य तारा सर करणारी, अंकलचा हात धरून अजिंक्य तारा चढणारी प्रियंका आणि माउंट लोटसे, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट अन्नपूर्णा सर करणारी प्रियंका, जर दोघांची तुलना केली तर तू स्वतःला कुठे शोधतेस? किंवा तू स्वतःला काय वाटतं की तू स्वतः नेमका आता कुठल्या उंचीवर जाऊन उभी राहिलेली आहेस? खरं तर ही स्वस्तुती ठरेल, पण नक्कीच हा प्रश्न मला याचं उत्तर तुला जाणून घ्यायला आवडेल. कारण एक स्वतःला वाटतं की नाही यार, आपण इथे थांबायला हवं की नाही, आपल्याला अजून आपण मिडल पर्यंत आलेलो आहे, आपल्याला अजून खूप मोठी उंची गाठायची आहे. नेमकं तुझं स्थान तू कुठे पाहतेस आता? ओके, मी जेव्हा माझ्या काकांसोबत जायचे ना अजिंक्य ताऱ्यावर, ते आम्हाला सगळ्या रस्त्यांनी घेऊन जायचे. अवघड असेल, पावसाळ्यात पण घेऊन जायचे, पाऊस पडायला लागला तर पहिलंच घेऊन जायचं. मी प्रत्येक वेळी जेव्हा अजिंक्य तारा चढायला जायचे ना तेव्हा तेवढेच खुश असायचे आणि तेव्हा न्यू चॅलेंज असायचं आणि तेवढंच एन्थुसियाझम, तेवढंच गडावर पोहोचायची जिद्द, त्या सगळ्या गोष्टी आधीपासूनच होत्या. आणि मी आता जेव्हा हिमालयात क्लाइंब करते त्या स्टील गोष्टी सेमच आहेत. जरी मी कांचनजंगाला गेले ना तर तीच प्रियंका जी लहानपणी अजिंक्य तारा सर करायची आणि तिच्यामध्ये जी एक क्युरिओसिटी, उत्सुकता असायची ना, पण डिफरंट रूट असायचा प्रत्येक वेळी. लोक तीच असायची पण डिफरंट, पण प्रियंका तीच आहे. तीच जेव्हा एव्हरेस्ट वर गेलेली तेव्हा तीच तशीच होती, जिद्द होती तिच्यामध्ये आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. ईच टाइम डिफरंट एक्सपिरियन्स आल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुधारल्या. म्हणजे डिसिप्लिन असेल किंवा टीम वर्क कसं करायचं, या प्रत्येक गोष्टी किंवा मोठ्या मोठ्या संकटांना सामोरं कसं जायचं. तेव्हा अजिंक्य तारा सर करताना पण छोटी छोटी संकट घ्यायची. स्लीपर घालत जायचं, मग स्लीपरही असायचं, मग कुठं पकडायचं, मग माझ्या भावांना कसं वरती घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. बिग कसं लीडर बनायचं. समजा आज काका नाही, काका मागे तर मग माझ्या छोट्या छोट्या भावांना हाताला पकडून कसं, ह्या सगळ्या गोष्टी अजून आहेत. पण ह्या वाढत चालत ऍज अ एक्सपिरियन्स आणि अजून चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे जसं हब्बल राहणं आहे, आपल्या प्रॅक्टिस करणं रेग्युलरली न चुकवता,
आज गोष्टी येतील न येतील, एक चांगली होप ठेवणं, पॉझिटिव्ह माइंड कसं सेटअप करणं, ह्या प्रत्येक वेळी गोष्टी नवीन नवीन म्हणजे ना प्रत्येक माउंटन क्लाइंब केल्यानंतर माझ्याकडे मला शिकायला मिळतात आणि मी त्या आचरणात आणते. आणि ती प्रियांका सेमच आहे. अजूनही अजिंक्यताऱ्यावर जातात तेवढीच खुशी येते आणि आठवणी येतात, आम्ही सगळेच जातो. आणि जेव्हा मी क्लाइंब करते सेम स्वभाव, काहीच त्याच्यामध्ये चेंजेस नाही. नाही, नक्कीच पुन्हा तोच उत्साह, पण पुन्हा तेच एक जिज्ञासा. खरं तर काय असेल वर गेल्यानंतर, काय असेल, काय नेमकं कसलं वातावरण असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुला तिथपर्यंत खेचत नेत असते खरं तर. आणि अर्थातच तुझं हे जाणं म्हणजे एक निसर्गाच्या खुशीत काही क्षणापुरता जाणं इतकाच नक्की आनंद तुला ह्यातून मिळत असेल प्रियंका. खरंच खूप छान वाटलं एकंदरीत तुझा जर आतापर्यंत आपण जो प्रवास केला, खरं तर अंगावरती असे काटे आले जेव्हा तू तुझ्या प्रत्यक्षात अनुभव सांगितला अन्नपूर्णावरचा. त्यातले जे काही रेंगाळत येणारे दगड, लहान छोटे छोटे दगड असतील किंवा बर्फाची गोळे असतील, आणि ते एकदम दचकून रात्री जागं होणं, म्हणजे खरं तर ते ऐकत असताना सुद्धा इकडे हायसं वाटत होतं. तर तू ते प्रत्यक्षात अनुभवलंय, तू प्रत्यक्षात तसं ते जगणं जगलेलं आहे. खरं तर एक अनोळखी ठिकाणी एवढ्या उंचीवर तर जाऊन रात्र घालवणं म्हणजे खरं तर ही सोपी गोष्ट नक्कीच नसते. आणि हीच कामगिरी तू यशस्वीपणे पार पाडून दाखवलेली आहेस. आणि खरंच प्रियंका, या गोष्टीसाठीच फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच तुझा अभिमान वाटावा अशी कामगिरी आतापर्यंतच तू नक्कीच केलेली आहेस आणि याच्या पुढेही करशील. ही स्पोर्ट्स इंडी तर्फे मी सदिच्छा व्यक्त करतो. स्पोर्ट्स इंडीच्या सुप्रियो, स्पोर्ट्स इंडीच्या सीईओ आणि सर्व सुप्रिया बडवे मॅम कदाचित आज काही महत्वाच्या कामांमुळे इथे उपस्थित राहू शकलेल्या नाहीयेत, पण त्यांचाच मेसेज पण आलेला होता की त्यांनीही तुला तुझ्या पुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तर प्रियंका, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पुन्हा एकदा तुझे आभार, तू इथे आलीस, तुझे इतके छान छान आणि अतिशय रोमांचक असे अनुभव तू इथे शेअर केलेस. खरं तर त्यासाठी पुनश्च तुझे एकदा मी स्पोर्ट्स इंडीच्या वतीने आभार मानतो. थँक्यू. तर मित्रांनो, आत्ताच आपण साताऱ्याची कन्या नव्हे, महाराष्ट्राची कन्या जिला म्हटलं जायला हवं खरं तर, अशी प्रियंका मोहिते, अन्नपूर्णा सर करणारी नव्हे तर लोटसे, माउंट एव्हरेस्ट सारख्या अनेक अशा शिखरं जिथे आपल्याला त्या शिखरांची उंची लक्षात ठेवायला सुद्धा जिकरीचं जातं, तिथे प्रियंका सरसर चढत पुन्हा खाली उतरून येते. खरं तर ही खूप मोठी अशी पराक्रमच म्हणता येईल, एक अनोखी अशी कामगिरी आहे. आणि ह्या कामगिरीसाठी, ह्या कामगिरी तिने करावी यासाठी प्रेरणा देणारे अर्थातच तिचा परिवार, तिचे आई वडील, तिचे काका मामा. तर प्रेक्षक वर्गांना एक विनंती आहे की नक्कीच तुमचा मुलगा, तुमचा पाल्य जर भविष्यात अशी एखादी कामगिरी क्रीडा क्षेत्रामध्ये जर करायला उत्सुक असेल तर नक्कीच त्याला पाठिंबा देईल. कारण तो उद्याचा मुलगी असेल तर ती प्रियंका मोहिते सुद्धा होऊ शकते. तर ह्या मुलांना नक्कीच पाठिंबा द्या आणि सोबतच जोडलेले राहा स्पोर्ट्स इंडी सोबत. कारण असे अनेक खेळाडू, असे अनेक पराक्रम गाजवणारे, असे त्या त्या क्षेत्रामध्ये खूप असं खरं तर आश्चर्यरित्या विक्रम स्थापित करणारे अनेक दिग्गज आज आपल्या सोबत स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये त्यांचा अनुभव इथे शेअर करतायत. आणि सोबतच एकंदरीत त्यांचा कारकिर्दीचा आढावा आपण या माध्यमातून घेतोय. तर या खेळाडूंना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या सोबत जोडलेले राहा. स्पोर्ट्स इंडी या फेसबुक पेजला आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. सोबतच युट्यूब चॅनल स्पोर्ट्स इंडीला सुद्धा आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण तुमचा हाच उत्साह आम्हाला अधिक अशा खेळाडूंचा अनुभव इथे तुम्हाला ऐकवण्यासाठी आम्हाला उद्युक्त करत असतो. आणि तुमचा हाच पाठिंबा आम्हाला आतापर्यंत मिळत आलेला आहे आणि पुढेही मिळत राहणार आहे, यात कुठलीही शंका नाही. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन वक्त्यांसह, नवीन पाहुण्यांसह, नवीन अनुभवांसह. धन्यवाद.